बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकाचे वाचन. तत्वज्ञानी कपिल. प्राचीन भारतीय दार्शनिक तत्ववेत्यात कपिल हे सर्वात अग्रगण्य होते. त्यांचा दार्शनिक दृष्टिकोन अनुपम होता. ते अद्वितीय श्रेणीतील तत्वज्ञानी होते. सांख्य तत्वज्ञान म्हणून त्यांचे तत्वज्ञान ओळखले जात असे. त्यांच्या तत्वज्ञानातील सिद्धांत व सखोलता आश्चर्यकारक होती. सत्य हे आधारजनक पुराव्यासहित असले पाहिजे, हा सांख्य तत्वज्ञानाचा प्रथम सिद्धांत होय. पुराव्याशिवाय सत्य असू शकत नाही. सत्य सिद्ध करण्याकरिता त्यांनी फक्त दोनच पुराव्याचे मार्ग मान्य केले. एक प्रत्यक्ष ज्ञान अनुभूती आणि दुसरा अनुमान. प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष समोरील वस्तूचे आपल्या बुद्धीला होणारे आकलन. अनुमान तीन प्रकारचे आहेत. एक कारणावरून परिणाम, कार्याची ओळख, जसे ढगाच्या अस्तित्वावरून पावसाचे अनुमान. दुसरा कार्य परिणामावरून कारणांची ओळख, डोंगरावरून खाली दरीतून वाहणाऱ्या ओढ्यांना आलेल्या पुरावरून डोंगरावर पाऊस झाल्याचे अनुमान. आणि तीन साम्य, जसे आपण या वस्तुस्थितीवरून जाणतो की जसे एखादा मनुष्य आपली जागा बदलतो तेव्हा तो हालचाल करतो, त्याचप्रमाणे जेव्हा तारे आकाशात एका स्थानावरून दुसऱ्या स्थानी दिसतात म्हणजेच ते गतिजन्य आहे. त्यांचा पुढील सिद्धांत हा कारणमीमांसाशी निगडीत होता. निर्मिती आणि निर्मितीचे कारण. सृष्टी विश्वाचा कोणीतरी निर्माता आहे हा सिद्धांत कपिलांनी अमान्य केला. त्यांच्या मते निर्मिती वस्तूचे अस्तित्व हे त्या वस्तूच्या निर्मितीच्या कारणात असते. जसे मातीतून मडके तयार होते किंवा सुताच्या धाग्याचे रूपांतर कापडात होत असते. या प्रथम पायाभूत आधारावर कपिलाने सृष्टीकर्त्याचे अस्तित्व अमान्य केले. त्यांनी आणखी काही आधारभूत बाबी दिल्या आहेत ज्यामुळे त्यांच्या मतास पुष्टी समर्थन मिळते. न अस्तित्व हे कोणत्याच कृतीचा विषय होऊ शकत नाही. तेथे कोणतीही नवनिर्मिती नाही. ज्या सामग्री पदार्थापासून तिची निर्मिती होते त्यापासूनच वस्तू ही वेगळी नसते. त्या सामग्री पदार्थातच त्या वस्तूचे पूर्वीपासूनच अस्तित्व असते. ती वस्तू सामग्री पदार्थाच्या स्वरूपात, आकारात ती अगोदरपासूनच अस्तित्वात असते. अशा निश्चित स्वरूपाच्या सामग्री पदार्थापासून निश्चित स्वरूपाचा पदार्थ तयार होतो. विशिष्ट पदार्थच विशिष्ट निकाल परिणाम देतो. मग या वास्तविक विश्वाचे मूळ स्रोत काय आहे? कपिल म्हणतात, उत्क्रांत व्यक्त व अनुत्क्रांत अव्यक्त यांनी हे वास्तविक विश्व बनलेले आहे. व्यक्त वस्तू या अव्यक्त वस्तूच्या मूळ स्रोत होऊ शकत नाही. व्यक्त वस्तू या मर्यादित स्वरूपाच्या असतात व विश्वाच्या मूळ स्रोताच्या स्वरूपाशी हे विसंगत आहे. सर्व व्यक्त वस्तूचे परस्पराशी काही अंशी साम्य असते. त्यामुळे कोणतीही एक व्यक्त वस्तू दुसऱ्या वस्तूचे अंतिम मूळ स्रोत आहे असे म्हणता येणार नाही. शिवाय त्या सर्व व्यक्त वस्तू दुसऱ्या मूल स्रोतापासून निर्मित होतात. त्या अर्थी त्या वस्तू स्वतः मूळ स्रोत होऊ शकत नाही. पुढे कपिल असे विधान करतात की कार्य हे आपल्या कारणापासून भिन्नच असले पाहिजे. जरी कार्यात कारण अंतर्भूत असले तरी, आणि म्हणूनच विश्व हे अंतिम कारण असू शकत नाही, ते दुसऱ्या एखाद्या अंतिम कारणाचा परिणाम असले पाहिजे. जेव्हा प्रश्न विचारला जातो की अनुत्क्रांत अव्यक्त यांची अनुभूती का होत नाही, अव्यक्तमधील कृतिशीलता का जाणवत नाही, तेव्हा कपिलांचे उत्तर होते, असे अनेक कारणामुळे होते. कदाचित अव्यक्त वस्तूचा अतिसूक्ष्मपणा आपणास त्या अव्यक्त वस्तूबद्दल अनुभूतीहीन करतो. जसे इतर वस्तूच्या अस्तित्वाबद्दल शंका नसते, जरी त्या वस्तूही प्रत्यक्षात जाणवत नाहीत, आपण जाणू शकत नाही, किंवा अतिशय दूर असल्यामुळे, किंवा अतिशय सानिध्यात असल्यामुळे, किंवा तिसरीच एखादी गोष्ट मध्येच असल्यामुळे, किंवा तत्सदृश्य पदार्थाशी झालेल्या संकरामुळे, किंवा एखाद्या अधिक तीव्र संवेदनेचे अस्तित्व, किंवा निरीक्षकाचे अंधत्व, त्यांच्या ज्ञानेंद्रियाचा किंवा मनाचा दोष यामुळे ही अव्यक्त वस्तू अदृश्य राहत असतील. जेव्हा प्रश्न विचारला जातो की विश्वाचा स्रोत काय आहे आणि कोणती गोष्ट उत्क्रांत व अनुत्क्रांतमध्ये फरक निर्माण करते, कपिलाचे उत्तर होते, ज्या वस्तू उत्क्रांत झालेल्या आहेत त्यास कारण आहे, आणि ज्या वस्तू उत्क्रांत झालेल्या नाही त्यांना देखील कारण आहे. परंतु या दोन्ही गोष्टीचे स्रोत कारणविहित असे स्वतंत्र आहे. उत्क्रांत व्यक्त वस्तू अगणित असंख्य आहेत. त्या अवकाश आणि काळाने मर्यादित सीमित आहेत. या वस्तूचे स्रोत हे शाश्वत, नित्य आणि सर्वव्यापक आहे. या उत्क्रांत वस्तू क्रियाशील व त्यांना अनेक अंग, घटक व भाग असतात. सर्वांचे मूळ स्रोत त्या वस्तूमध्येच अंतर्भूत असते, परंतु ते निष्क्रिय आणि त्यास अंग व विभाग नसतात. कपिल यांचा तर्क असा होता की अनुत्क्रांत अविकसित वस्तू विकसित होण्याची, उत्क्रांत व्यक्त वस्तूत रूपांतर होण्याची प्रक्रिया सत्व, रजस
आणि तमस यांच्या क्रियाशीलतेने घडते. या 3 गुणांमध्ये सर्वप्रथम सत्वगुण, ज्यांचे साधन सुखाचे कारण आणि आविष्कार करणाऱ्या नैसर्गिक प्रकाशाशी असते. दुसरा गुण रजस आहे, जो प्रेरित करतो, संचलित करतो आणि जो गुण क्रियाशीलतेचे कारण आहे. तिसरा गुण तमस आहे, जे जडत्वाचे द्योतक आहे, जे कोणतीही गोष्ट करण्यापासून थांबविते, नियमन करते, जे उपेक्षा किंवा निष्क्रियता निर्माण करते. या 3 घटकांचे परस्परांशी असलेले संबंध मूलतः अत्यंत जवळचे असतात. ते कधी एकमेकाच्या वरचढ होतात, तर कधी एकमेकांना आधार देतात, तर कधी परस्परांवर मिसळूनही जातात. हे घटक ज्योत, तेल आणि वात या दिव्याच्या 3 घटकाप्रमाणे असतात. जेव्हा या 3ही गुणात समतोलपणा असतो, कोणताही गुण दुसऱ्या गुणापेक्षा वरचढ होत नाही, त्यावेळी विश्व अचेतन होते व त्याची उत्क्रांती थांबते. जेव्हा या 3ही गुणात असमतोलपणा असतो, एकमेकांमध्ये चढाओढ सुरू होते, तेव्हा विश्व क्रियाशील, सचेतन होते आणि उत्क्रांती सुरू होते. या गुणांमध्ये असमतोलपणा का निर्माण होतो, असा प्रश्न जेव्हा कपिलांना विचारण्यात आला, तेव्हा त्याचे उत्तर होते, गुणांच्या समतोलपणात बिघाड हा दुःखाच्या अस्तित्वामुळे होतो. कपिलांच्या तत्त्वज्ञानात असे सिद्धांत होते. सर्व तत्त्वज्ञानी दार्शनिकांमध्ये कपिल मुनींच्या तत्त्वज्ञानाचा बुद्धांवर फार मोठा प्रभाव पडला होता. कपिल हेच असे एक तत्त्वज्ञानी होते की ज्यांचे तत्त्वज्ञान, शिकवण ही तर्कशास्त्र व वास्तवता, यथार्थता यावर आधारलेले आहे, असे बुद्धांना आढळून आले. कपिलांच्या सर्व शिकवणीस बुद्धांनी मान्यता दिली नाही, सर्व शिकवणी स्वीकारल्या नाहीत. कपिलांच्या केवळ 3च गोष्टी त्यांनी ग्राह्य धरल्या. पहिली गोष्ट त्यांनी ही स्वीकारली की सत्यता ही पुराव्यावर आधारित असली पाहिजे. विचार प्रक्रिया ही बुद्धिवादी असली पाहिजे. देव अस्तित्वात आहे आणि त्याने हे विश्व निर्माण केले, हे गृहीत धरण्यास कोणताही तर्कसंगत किंवा वास्तविक आधार नाही. ही कपिलांनी दिलेली दुसरी शिकवण बुद्धांनी स्वीकारली. जगात दुःख आहे ही गोष्ट बुद्धांनी स्वीकारली. कपिलांच्या शिकवणुकीतील इतर भाग त्यांच्या उद्दिष्टाच्या दृष्टीने सुसंगत नव्हता, म्हणून त्यांनी सोडून दिला.